तशा पद्धतीने तो रंगवला गेला आणि वाघ्या कुत्र्याची समाधीची उंची ही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा अधिक असल्यामुळे सावली दुपारी पडताना त्या पवित्र समाधीवर पडते असं शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या भावना आहेत आणि त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे की अनैतिहासिक आहे ते एकदा तपासून जर तो अनैतिहासिक आहे तर ती पुतळा तात्काळ महाराष्ट्र सरकार हटवेल अशी मला अपेक्षा आहे। निश्चितच लक्षवेधीसाठी मंत्री आणि अधिकारी हे उपस्थित राहत नाही, त्यामुळे कोरम जे आहे ते पूर्ण होत नाही। मात्र अजित पवारांनी देखील यावरती नाराजी व्यक्त केली होती। आज देखील 29 लक्षवेधी ज्या आहेत त्या होणार आहेत, काय वाटतं यावरती? तुम्ही विधानसभेच्या बाबतीत विचारत असाल तर मला माहित नाही, पण विधान परिषदेच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगतो की मंत्री उपस्थित असतात पण ज्याची लक्षवेधी आहे ते उपस्थित नसतात। कोरम कंप्लीट फक्त मंत्र्यांनी करू नये, कोरम कंप्लीट हा सदस्यांनी पण केला पाहिजे। त्यामुळे आमच्या आजच्या वरच्या कामकाजात सुद्धा 20 लक्षवेधी आहेत। शुक्रवारी ज्या दिवशी कामकाज संपत होतं त्या दिवशी स्वतः आम्ही विनंती केली होती, मंत्री उपस्थित होते पण सदस्य उपस्थित नव्हते। तर विधानसभेपेक्षा विधान परिषदेची परिस्थिती थोडी वेगळी आहे। इथे मंत्री उपस्थित असतात पण सदस्य उपस्थित नसतात, त्यामुळे कामकाज पूर्ण व्हावं आणि माझी हात जोडून विनंती आहे आता दोन्ही सदनाला, आता अंतिम आठवडा सुरू झाला, आजचा शेवटचा दिवस आणि उद्याचे 2 दिवस हे फक्त संविधानावर चर्चा आहे, कारण 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या सर्व पिरियड्समध्ये, या सर्व काळामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा मागं पडलाय। काल फक्त एक आल्हाददायक दिलासादायक एक बातमी भेटली का 20% निर्यात शुल्क केंद्राने कांद्यावरचा हटवला, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला। पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय, कापूस उत्पादक शेतकऱ्याचं काय? दादरमध्ये काल एका मुलीची काय छेडखानी झाल्याचं मला कळलं। आता महिला सुरक्षेच्या प्रश्नाचं काय? तो औरंगजेब तुम्ही प्रेत काढलं त्याचं 300 वर्षानंतर, पण शेतकऱ्याची जिवंत प्रेत दिसत आहेत डोळ्यासमोर, त्याचं काय? त्यामुळे आजच्या दिवसाला तरी शेतकरी चर्चा येऊ द्या अशी माझी मायबाप सरकारला सरकारमध्ये असताना विनंती आहे। निश्चितच खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।